वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये विज्ञान विषयाचे घटक नियोजन कसे काढायचे ते आज आपण अभ्यासणार आहोत। उपघटकामध्ये ज्या पाठाचे घटक नियोजन आपल्याला काढायचे आहे त्याचे नाव घ्यायचे। इथे घेतलेले आहे सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण। इयत्ता 7वी तासिका अगदी शेवटी आपण किती तासिका होतात एकूण त्यानंतर आपण तासिका लिहून घेऊ। सुरुवातीला घटक विश्लेषण, काय शिकवायचे, का शिकवायचे म्हणजेच उद्दिष्टे व स्पष्टीकरण, कसे शिकवायचे म्हणजेच अध्ययन अनुभव पद्धती, मूल्यमापन पुरावा आणि तासिका। घटक विश्लेषणामध्ये उपघटकामध्ये जे मुद्दे येतात ते सर्व मुद्दे घटक विश्लेषणमध्ये येणार। पहिला मुद्दा इथे घेतलेला आहे सजीव व निर्जीव प्राणी। काय शिकवायचे तर सजीव व निर्जीव यामधील फरक शिकवायचा, सजीवांमधील विविधता शिकवायची। काय शिकवायचे तर विद्यार्थ्यांनी सजीव व निर्जीव यामधील फरक जाणावा म्हणून शिकवायचे, सजीवांमधील विविधता समजून घेता यावी म्हणून शिकवायचे। कसे शिकवायचे तर सजीवांची ओळख करून देऊन उदाहरणे सांगून शिकवायचे। आणि हे शिकवण्यासाठी एकूण तासिका लागणार आहे 1, म्हणून तासिकेमध्ये लिहायचे 1। त्यानंतर घटक विश्लेषणामध्ये दुसरा मुद्दा सजीवांमधील अनुकूलन। काय शिकवायचे तर अनुकूलन कशाला म्हणतात ते शिकवायचे। आणि काय शिकवायचे तर विद्यार्थी अनुकूलनाविषयी जाणतो, अनुकूलनाविषयी समजावून घेतो यासाठी शिकवायचे। आणि कसे शिकवायचे तर वर्गीकरण करून शिकवायचे, यासाठी पण तासिका लागणार आहे 1। घटक विश्लेषणामध्ये तिसरा घटक येतो वनस्पतीमधील अनुकूलन। आणि यामध्ये काय काय शिकवायचे आहे तर जलीय वनस्पतीमधील, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील, हिम प्रदेशातील वनस्पतीमधील, जंगल प्रदेशातील, गवताळ प्रदेशातील अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन, एवढे मुद्दे शिकवायचे आहे। आणि काय शिकवायचे आहे तर विद्यार्थ्यांनी वनस्पतीमधील अनुकूलनाविषयी जाणून घेता यावे त्यांना, विद्यार्थी वनस्पती अनुकूलनाविषयी सांगता यावे त्यांना म्हणून शिकवायचे। आणि कसे शिकवायचे तर वनस्पतीमधील अनुकूलनाची उदाहरणे सांगून शिकवायची, वनस्पतीमधील अनुकूलनाचे निरीक्षण करून शिकवायचे। यासाठी लागणारा एकूण तासिका 2। त्यानंतर आहे घटक विश्लेषणामध्ये चौथा मुद्दा प्राण्यांमधील अनुकूलन। यामध्ये काय शिकवायचे तर जंगल व वाळवंट प्रदेशातील प्राणी, वाळवंटी प्रदेशातील, हिम प्रदेशातील हवेत संचार करणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, अन्नग्रहणासाठी, परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन, हे सर्व शिकवायचे आहे। आणि काय शिकवायचे आहे तर विद्यार्थ्यांनी प्राण्यांमधील अनुकूलनाविषयी जाणावे, विद्यार्थ्यांनी प्राण्यांमधील अनुकूलनाविषयी सांगावे यासाठी शिकवायचे। कसे शिकवायचे तर प्राण्यांमधील अनुकूलनाचे उदाहरणे सांगून प्राण्यांमधील अनुकूलनाचे निरीक्षण करून शिकवायचे। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे घटक विश्लेषणामध्ये डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत। यामध्ये काय शिकवायचे तर डार्विनच्या सिद्धांताविषयी माहिती शिकवायची। आणि काय शिकवायचे आहे तर डार्विनच्या सिद्धांताविषयी जाणावे म्हणून शिकवायचे। आणि कसे शिकवायचे तर डार्विनच्या सिद्धांताबद्दल माहिती मिळवून शिकवायचे आहे। त्यानंतर घटक विश्लेषणामध्ये सहावा मुद्दा सजीवांचे वर्गीकरण। यामध्ये काय शिकवायचे तर कार्ल लिनियनची द्विनाम पद्धती आणि त्याची उदाहरणे शिकवायची। काय शिकवायची तर द्विनाम पद्धती समजून घेता यावी म्हणून शिकवायची। आणि कशी शिकवायची तर सजीवांचे वर्गीकरणाबद्दल माहिती मिळवून शिकवायची आहे। आणि यासाठी तासिका लागणार आहे 1। असे एकूण तासिका झालेल्या आहे 8। आणि मूल्यमापन पुराव्यामध्ये आपण घेणार आहोत अध्ययन करताना विद्यार्थ्यांचे निरीक्षण करणे, त्यांचा सहभाग व प्रतिक्रिया यावरून त्यांचे मूल्यमापन करणे। दुसरा मूल्यमापन पुरावा आपण घेऊ शकतो अध्यापनाच्या शेवटी प्रश्नोत्तर विचारून मूल्यमापन करावे। त्यानंतर मूल्यमापन पुराव्यामध्ये तिसरा मुद्दा आपण घेऊ शकतो घटकावर चाचणी घेऊन मूल्यमापन करणे। अशा एकूण तासिका झालेल्या आहे 8।